सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय मल्हार, जय भीम आणि बाकी सर्व मित्रांनो. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ही लोकसभेची निवडणुका असल्यामुळे हा देशाच्या या निवडणूक प्रक्रियेशी जोडली गेलेली आहे महाराष्ट्रातली आता लोकसभा निवडणूक. आणि ते बरोबरच आहे. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की राफेलचं खोटी माहिती आधी मिळाल्यामुळे आता नव्या माहितीच्या आधारे पुन्हा त्याची चौकशी होणार. राफेल प्रकरणामध्ये पंतप्रधान कारणीभूत आहेत सगळ्या घोटाळ्याला हे दिसतच आहे. आणि अदानी आणि अंबानीच आपलं राज्य चालवत आहेत हेही त्याच्यातून स्पष्ट होत आहे. सुप्रीम कोर्टाने मागे क्लीन चिट दिली. यांना वाटलं भाजपच्या लोकांना की आता आपण सुटलो, पण परत कोर्टाने त्यांना हा खटला पुढे चालू राहील असं सांगितलेलं. हा एक दणका मोठा बसलेला आहे. आणि नमो टीव्ही म्हणजे कुठून येतो काय येतो काही कळत नाही. स्पेशल उपग्रह असेल कारण काहीही करू शकेल भाजप असं दिसतंय. तर त्या नमो टीव्हीवर सुद्धा बंदी आलेली आहे. कारण त्याचे जे काही इथे लायसन्सची पद्धत आहे ती फॉलो न करता एक स्वतंत्रपणे उपग्रहावरनं ते दाखवलं जात आहे. आणि तो ऍडव्हर्टाईजच्या शिवाय भाजपला दुसरा पर्याय नाही. भाजपला उमेदवार मिळत नाहीत. महाराष्ट्रात ते चित्र अधिक स्पष्ट झाले. म्हणून काँग्रेसमधली जी घाण आहे ती सर्व आम्हाला पाहिजे, कारण आमच्याकडे तेवढे सुद्धा उमेदवार नाहीत. आणि याच्यातून मग आतमध्ये हिंदू ऐक्याच्या नावाखाली सर्वांना घेतल्यावरती हिंदू कुठे राहत आहेत? गुंड हिंदू एकमेकाची मारामारीच करतायत. आणि आता हे जनतेला ज्याची घृणा येईल इतपत चालेल. गिरीश महाजन हे त्यांचे मंत्री आहेत महाराष्ट्रातले भाजपचे. या माणसाचा इतिहास असा आहे की नेहमी पिस्तूल लावून लावतो, पिस्तूल लावून फिरत असतो. लहान मुलांच्या कार्यक्रमात सुद्धा पिस्तूल त्याच्या कमरेला दिसत होतं. ते टीव्हीवर लोकांनी पाहिलं. म्हणून त्याचं नाव पिस्तुल्या पडलेलं आहे. पिस्तुल्या वगैरे नावं पारध्यांची असतात. आणि त्याने ऑब्जेक्शन घेतलं तर धनंजय मुंडे म्हणले त्यांना पिस्तूलराव म्हणून पाहतं. तर असे गिरीश महाजन चक्क मारामारी करत होते. लोक त्याला मारत होते, ते लोकांना मारत होते. आणि ते मारामारी जी चालली होती हिंदू मुसलमान दंगा नव्हता. त्या भाजपचे संघटनेचे अध्यक्ष आणि संघटनेतले पालकमंत्री अशी ती मारामारी होती. ती आपण सर्वांनी पाहिली. म्हणजे भाजप काहीतरी आदर्श पक्ष आहे आणि आता तो राष्ट्राला सुरक्षितता देणार आहे वगैरे ह्या किती भूलथापा आहेत हे आपल्या लक्षात येतं. या गिरीश महाजनांचा इतिहास काय? त्यांचं नेतृत्व भुसावळला आमदार झाला पुढे का गाजलं? मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि खानदेशात अशी पद्धत आहे की नवस म्हणून मारुतीला चांदीचे डोळे अर्पण करायचा असा नवस केला जातो. त्या भागातली प्रथा. आणि मध्ये एकदम लाट आली की मारुतीचे चांदीचे डोळे पळवले जातात. आणि गिरीश महाजन खूप आवाज उठवला, हे काय चाललंय? हिंदूंना आक्रमण आहे, आमच्या देवदेवतांचे डोळे काय? म्हणजे सारखं हे बहुतेक मुस्लिम करत असावेत असा संशय निर्माण करण्यात यांची कीर्ती फार. आणि एवढं त्यांनी केलं की वर्तमानपत्र फुकट वाटली. संबंध वर्तमानपत्रामध्ये हाच विषय की हिंदूंच्या हनुमानाचे डोळे काढले जातात. नंतर जे चाफेकर नावाचे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांनी ते सीआयडी लावले रात्री. आणि मग लक्षात आलं की जो पुजारी होता मारुतीचा तो पुजारीच डोळे काढायचा. मग त्याच्या घरावर दाढ टाकल्यावर ते डोळे सापडले. इतकं एक्सपोज झाल्यावर हा माणूस त्या पुजारीचीच बाजू घेत होता. आणि चाफेकरांनी त्यांचं रस्त्यात भांडण झालं. आणि मी बघतो तुझ्याकडे, तुझी बदलीच करतो वगैरे, मी आता लवकरच मिनिस्टर होणार. त्यावेळेला ते मिनिस्टर नव्हते. ते हे सगळं पाहिल्यावर सतत असा एक प्रश्न पडतो की ज्यांना कोणाला कमळाचं मत कमळावर शिक्का मारायचा आहे, मतदान द्यायचं आहे, ते कशासाठी देणार आहात? हा पक्ष सज्जनांचा आहे का? हा पक्ष ज्यांच्याकडे काळा पैसा नाही असा बिगर भ्रष्टाचारांचा आहे का? हा प्रश्न ऍडव्हर्टाईज करून लोकांवर संमोहन निर्माण करणारा नाही काय? त्याचं कार्य काय? काहीच कुठेच सगळं सकारात्मक काहीच नाही. सगळी नकारात्मक उत्तर येत आहे. काँग्रेस महाआघाडी ही आदर्श नसेल पण यांना बाजूला नाही घालवलं तर पुढे काय होईल हे फार काळा कुठला अंधकारमय भविष्य आहे.
म्हणून या 5 वर्षासाठी तरी यांना सत्तेवर येऊ देता कामा नये भाजपच्या लोकांना. आणि मग बघूया ना भाजप किती टिकते, त्यांच्याकडे घराणी गुंड काळा पैसा याच्या आधारे किती टिकतात. म्हणून आता तरी पंजा किंवा घड्याळ यांनाच मतदान दिलं पाहिजे असं एका तर्क पद्धतीने विचार केला असताना उत्तर निघतं. असं काही विशेष कारणच दिसत नाही की कमळाला का मत द्यावं.